मिळालेल्या माहितीनुसार माधव श्रीवाड हे त्यांच्या कारनं किनगावकडून अहमदपूरच्या दिशेनं येत होते. सकाळी 11:30च्या सुमारास काजळ हिप्परगा शिवारात चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि कार दुभाजकाला जोरात धडकली. त्यानंतर काही क्षणातच या कारनं पेट घेतला. त्याच दरम्यान गाडीत असणाऱ्या श्रीवाड यांना दरवाजा उघडण्याची संधीच मिळाली नाही. कारनं पेट घेतल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला. हे विदारक दृश्य पाहून रस्त्यावरील प्रवाशांनी मदतीसाठी धाव घेतली, मात्र आगीच्या तीव्रतेमुळे कोणालाही जवळ जाता आलं नाही. घटनेची माहिती मिळताच अहमदपूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले आणि पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक विनोद पवार, तैयब शेख, राम रामोळे, प्रकाश भोपळे घटनास्थळी दाखल झाले. तसेच अहमदपूर नगर परिषदेच्या अग्निशमक दलाचे पथक प्रभारी अधिकारी कैलास सोनकांबळे, ड्रायव्हर अजित कुमार लाळे, फायरमॅन प्रकाश जाधव, प्रशांत गायकवाड तत्काळ घटनास्थळी पोहोचले. अग्निशमक दलानं शर्थीचा प्रयत्न करून आग विझवली, मात्र तोपर्यंत आगीनं रौद्र रूप धारण केल्यामुळं श्रीवाड कारमध्येच होरपळले. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करून मृतदेह बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. माधव श्रीवाड हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोपदेव हिप्परगा तालुका अहमदपूर इथं सहशिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच अहमदपूर शहरातील टेंभुर्णी रोडवर त्यांचं पवन किराणा स्टोअर्स होतं. एक मनमुराव शिक्षक आणि उद्योजक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या अशा अपघाती निधनामुळे अहमदपूर शहरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.